नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी भक्तांचे अनुभव या चॅनलवर मी तुमचे मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. आज मी तुम्हाला सातारच्या स्वामी सेवेकरी दादांना आलेला अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे. दादा म्हणतात, 2003मध्ये जेव्हा मी स्वामी सेवेत दाखल झालो त्यावेळी फक्त डिप्लोमा इंजिनियर एवढ्याच गुणवत्तेवर मी नोकरीसाठी भटकत होतो. खूप कष्टप्रद प्रयत्नानंतर मला खाजगी नोकरी मिळाली. सततच्या स्वामी सेवा केंद्रातील मार्गदर्शनानुसार मी नित्यसेवा सुरू ठेवली. स्वामींच्या कृपेमुळे मी AMIE या पदवी अभियांत्रिकीसाठी बाहेरून प्रवेश घेतला होता. त्यामध्ये अचानक माझे एकाग्रचिंतन शक्य होऊन ही पदवी मी पुढील 2च वर्षात उत्तीर्ण झालो. परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनानुसार मी MTech या पदव्युत्तर पदवीकरिता प्रवेश परीक्षा दिली. त्यामध्ये 6व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे मला MTech इलेक्ट्रॉनिक्स या अभ्यासक्रमास प्रवेश मिळाला. नित्य स्वामी सेवा आणि स्वामी केंद्रातील मार्गदर्शन ज्येष्ठ सेवेकरी यांच्या प्रेरणेने यावर्षी मी MTech ही पदवी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालो. स्वामी सेवेत दाखल होण्यापूर्वी मला स्वतःचा फ्लॅटसुद्धा नव्हता, परंतु पत्नी हिच्या प्रयत्नांनी व सततच्या स्वामी नामस्मरणाने आम्हास या काळात स्वतःचा सुंदर फ्लॅट घेणेही शक्य झाले. दररोज येता जाता स्वामींचे दर्शन आणि नित्यसेवा पठण यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही खचून गेलो नाही. संकटांना सामोरेच गेलो आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या व श्री स्वामींच्या आशीर्वादामुळेच या सर्वातून तरलो आहे आणि नवीन यशाकडे वाटचालीकडे झेप घेत आहे. हे सर्व करत असताना, यश प्राप्त होत असताना, करता करविता हे कधीही विस्मरण होऊ दिलेले नाही. त्यामुळे सतत पाठीशी कोणीतरी साक्षात असल्याचाच अनुभव येत आहे. यातून एक लक्षात आले की प्रयत्न, जिद्द व ध्यास तर आवश्यक आहेच, परंतु स्वामींचा आशीर्वादही तितकाच आवश्यक आहे. त्यांच्या आशीर्वादाने सर्वांना एक दिशा मिळाल्याची अनुभूती आम्हास आली आहे. धन्यवाद. स्वामी भक्त हो, सेवेकरी दादांचा अनुभव आवडला असल्यास श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.